नमस्कार मित्रांनो, आजच्या ट्रेडचं लॉजिक सांगतो. खूप सिंपल असं ट्रेडचं लॉजिक आहे. आपला स्टॉप लॉस हिट नाही झाला, पण आपल्यातल्या ग्रुपमधल्या काहींना वाटलं की आज मार्केट आता अजून पण खाली जाईल. त्यांना मी सांगितलं होतं एक्झिट करा ट्रेड. ग्रुपला खूप फास्टमध्ये सांगितलं होतं एक्झिट ट्रेड करा, पण त्यांनी ट्रेड एक्झिट केला नाही आणि त्यांचा परत 1000 रुपये प्रॉफिट चालू होता तर 1000 रुपये लॉस झाला परत माघारी येऊन. तर त्याचं पण लॉजिक सांगतो का झाला 1000 रुपये लॉस. तर चला या ट्रेडचं लॉजिक बघू. तुम्ही बघू शकतात मार्केट 2 दिवसापासून प्रिव्हियस डाऊन ट्रेंडला आहे आणि सकाळी 9:30 पर्यंत मार्केटने 3 कॅन्डल तयार केले. 3 कॅन्डल तयार केल्या तुम्ही बघू शकतात. आणि 9:30 स्ट्रॅटर्जी अशी आहे की मार्केट 9:15 पासून ते 9:30 पर्यंत 3 कॅन्डल तयार होतील. त्या 3 कॅन्डलला नेक्स्ट कॅन्डलने जर ब्रेक केलं, तिन्ही कॅन्डलला जर तिन्ही कॅन्डलला नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलं तर तिथं आपली एंट्री होते. तर या 9:15, 9:20, 9:30 या 9:30 स्ट्रॅटेजीला या कॅन्डलने ब्रेक केलं. तुम्ही बघू शकता 9:40 35 ते 40 या वेळेमध्ये जी कॅन्डल तयार झाली त्या कॅन्डलने मागच्या सगळ्या कॅन्डलला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मी थांबलो कन्फर्मेशनसाठी, कारण की हा झोन ब्रेक केला. तुम्ही बघू शकता हा झोन मार्केटने ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही काही रिव्हर्सल कॅन्डल नव्हती, कारण की ह्यांनी इथं ज्यांनी ट्रेड घेतला होता पुट साईडचा त्यांची ही प्रॉफिट बुकिंग कॅन्डल. ही कॅन्डल समजून घ्या तुम्ही, कॅन्डल स्टिक पॅटर्न समजून घ्या. कॅन्डल काय सांगते हे समजून घ्या. ही कॅन्डल अशी सांगत आहे की इथं ज्यांनी पुट ट्रेड घेतला होता त्यांनी इथं प्रॉफिट बुक केलेला आहे आणि नेक्स्ट परत मार्केट खाली आलं. मार्केट खाली आलं असं आपली इथे एंट्री झाली आणि 1:2 बघू शकतात 22 पॉईंटचा एसएल ठेवला होता. 42 पॉईंट आपण बुक केली, म्हणजे 1:2 च्या आसपास आपण बुक केलं. तर तुम्ही बघू शकता आपण ट्रेड घेतला होता 21,300चा कॉल आणि 21,300चा पुट, असे 2 कॉल दिले होते. तर मुलांना सगळे म्हणजे सगळे आपले ग्रुपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांनी 1:2, 1:3, काहींनी 1:4 सुद्धा बुक केलं, ज्यांचे जसे लॉट होते आपापल्या लॉटनुसार. आणि मी फास्ट एक्झिट करायला सांगितलं. तर 35ला मी बाईंग करायला सांगितलं होतं. तर 35 रुपयाला बाईंग करायला सांगितलं होतं आणि 45चं आपलं टार्गेट होतं. फर्स्ट एक्झिट मी 45ला सांगितलं, पण विथ इन जस्ट काही 3 नाही तर 4 सेकंदात मार्केट डायरेक्ट 45 57 रुपयापर्यंत गेलं. मी सांगितलं 1 मिनिटाच्यात सगळ्यांनी एक्झिट मारा, पण एक्झिट नाही मारलं आणि मार्केट तिथून थोडंसं 64 पर्यंत गेलं. आणि मग माणसाची ग्रीड वाढते, माणसाची हाव वाढते. हाव वाढल्यानंतर काय होतं, आती तिथे मातीच होती. तर काय झालं, सगळ्यांचं एसएल मार्केटने 1 मिनिटाच्या आधी बघू शकता इथं मार्केटने खालीपर्यंत बुक केलं, खाली आलं मार्केट आणि विथिन 5 मिनिटाच्या आत मार्केटने निम्मेपर्यंत गेलं. आणि एक्झिट करूच तर त्यांचं मी सांगतो कमीत कमी ज्यांनी फास्ट एक्झिट केलं त्यांचे तरी फक्त त्यांना 100 नाही तर 200 रुपये भेटले. आणि ज्यांनी होल्ड केला ही कॅन्डल फक्त 2 मिनिटाच्या तिथे गेली, म्हणजे त्याचा पूर्ण एसएल पण हिट झाला आणि प्लस लॉस झाला. मी सांगितलेलं मार्केट असं ट्रॅप करीत असतं आणि याला ट्रॅप ट्रेडिंग म्हणतात. तुम्ही बघू शकता आधी मार्केटने पहिल्यांदा इथं दाखवलं मी बाईंग वर चाललोय, इथं ज्यांनी बाईंग केली त्यांचं एसएल खाल्ला. परत मार्केट सेलिंगला आलं, खाली आलं की मार्केटने सांगितलं आता मी खाली चाललोय. आता तुम्ही सगळे सेलर लोकांना बोलवले या तुम्ही सगळे सेल करा, पुट घ्या. सगळ्यांनी पुट घेतला, मार्केटने परत सिलेक्ट केला. आता परत इथे बाईंग शो केले. आता जे बायर आहेत, अग्रेसिव्ह बायर आहेत, त्या अग्रेसिव्ह बायरने इथं बाईंग केली की मार्केटने काय केलं, त्यांचं पण एसएल हिट केला. आता परत एसएल हिट केला. आता इथून पुढे मार्केट 11 नंतर साईडवे जाणार. आता तुम्ही बघू शकता तुम्ही किती वाजलेले जाता 10:30. आता इथून पुढे ट्रेड बनणार नाही. बळच एखादा बनला 5-10 पॉईंट स्कॅल्पिंगचा. आणि हा मित्रांनो आपला हा जो ग्रुप आहे हा फक्त स्कॅल्पिंगसाठी, आणि आपण फक्त स्कॅल्पिंगचे ट्रेड घेतो. आपण स्विंग ट्रेड, इंट्राडे ट्रेड घेत नाहीत, हे समजून घ्या. लॉजिक कसं वाटलं मला 100% सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा.